सुरू आहे माईक बंद करा. बस 10 मिनिट झालेले आहेत. आपल्याला सुरू करायला पाहिजे, कारण ही झूम मीटिंग फक्त 40 मिनिटाची असते. माझी अशी अपेक्षा होती की 50% स्टुडंट ताबडतोब जॉईन होतील, पण ज्यांनी मला मेसेज केला तोच विद्यार्थी अजून जॉईन झालेला नाही आहे. त्यामुळे आपण आता सुरू करून टाकू. गुड आफ्टरनून. आहे सर मी. ओके. रोहित पाटील दिसत नव्हता मागाशी? हा नाही सर. का रेंज नाही? नाही आहे सर, रेंज आहे, पण ते नाव वेगळं आहे त्याच्यामुळे. ओके 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 ठीक आहे. आपण सुरू करूया. एक साधारण 34 स्टुडंट्स आहेत. पहिल्यांदा सगळ्यांनी आपले मायक्रोफोन ऑफ ठेवा. पहिल्यांदा मी माहिती सांगेन. ती माहिती झाल्यानंतर तुम्ही काय प्रश्न असतील तर मला विचारा. मायक्रोफोन कोणातरी चालू आहे. अश्विनी देसाई म्यूट करा. अमृता, अश्विनी देसाई म्यूट करायचं मायक्रोफोन. आता या कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये जी परीक्षा तुमची होणार आहे 6 सेमिस्टरची, तर ही एक्झाम 2 पार्टमध्ये होणार आहे. पहिला पार्ट म्हणजे जे विद्यार्थी बॅकलॉगमध्ये आहेत. बॅकलॉग याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांचा BSc 2चे काही विषय राहिले असतील, 3rd सेमिस्टरचे असतील किंवा 4th सेमिस्टरचे असतील, तर ते पहिल्यांदा बॅकलॉग आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा 3rd सेमिस्टर, 4th सेमिस्टर आणि 5th सेमिस्टर ही एक्झाम होईल. आणि ही एक्झाम झाल्यानंतर तुमची जी फायनल इयरची एक्झाम आहे 6 सेमिस्टरची, जी अजून पेंडिंग आहे, ती होणार आहे. बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्झाम जी आहे, ही एक्झाम 1 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. म्हणजे BSc 2चे 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टर याची एक्झाम, इन्क्लुडिंग 5th सेमिस्टर ऑफ BSc, ही एक्झाम 1 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. त्याचं टाइम टेबल मी तुमच्या ग्रुपवर मी पाठवणार आहे. साधारण 20 ऑक्टोबर आणि त्याच्याही पुढं 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर तुमचा मोबाईल डेटा, मोबाईल चार्जिंग हा आता तुमचं करिअर घडवणार आहे. त्याचा वापर फेसबुक आणि व्हॉट्सअप याच्यासाठी नाही आहे. आता तुम्हाला त्याच्यातून करिअर करायचं एवढं लक्षात ठेवा. किंवा मला रेंज नव्हती, मला माहीत नव्हतं, अशी लेम एक्सक्युजेस कोण सांगू नका. तेव्हा आपण आता थोडंसं प्रॉम्प्ट असायला पाहिजे. आपला मोबाईलचा वापर आपण करून आता आपलं करिअर घडवायचं हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 पार्टमध्ये होणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्झाम होईल 3rd, 4th आणि 5th सेमिस्टर. आणि दुसऱ्या पार्टमध्ये 6 सेमिस्टरची एक्झाम की जी 10 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. आता जे मी सांगितलेलं बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांची एक्झाम 1 ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे. ही एक्झाम कॉलेज लेवलवर होणार आहे. म्हणजे ती एक्झाम आम्ही घेणार आहोत. या एक्झामशी तुम्ही फॅमिलियर आहात, कारण आपण मे महिन्यामध्ये अशा प्रकारच्या एक्झाम घेतलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला काय डिटेल्स लिहायचे असतात हे माहीत आहे. त्याप्रमाणे तुम्ही या एक्झामशी फॅमिलियर असल्यामुळं ही एक्झाम आपण पहिल्यांदा घेणार आहोत, की ज्या एक्झाममध्ये 3rd सेमिस्टर, 4th, 5th या सेमिस्टरची एक्झाम पहिल्यांदा होईल. ती आम्ही कॉलेज लेवलवर घेणार आहोत. त्याचं वेगळं टाईमटेबल हे एक 2-3 दिवसात तयार होते. टाईमटेबल आम्ही करायला लागलेलं आहे. तर ते टाईमटेबल तयार झाल्यानंतर ते टाईमटेबल मी ग्रुपवर पाठवणार आहे आणि त्याप्रमाणे त्याची एक्झाम होईल. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, 1 ते 9 ऑक्टोबर बॅकलॉग आणि 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर
ही 6व्या सेमिस्टरची एक्झाम होणार आहे. आता ही एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे? जर 6व्या सेमिस्टरच्या एक्झामसाठी 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ऑनलाईन मोड आणि दुसरा आहे ऑफलाईन मोड. आता ऑनलाईन मोडशी आपण परिचित आहोत सगळेजण. ऑफलाईन मोड म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये यावं लागेल. कॉलेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला जाईल आणि OMR शीट देखील दिला जाईल. OMR शीट आपल्याला माहीत आहे की ऑप्टिकल मार्क रीडिंग किंवा ऑप्टिकल मार्क रिकग्निशन म्हणजे आपण सर्कल करायचं आहे आणि त्याप्रमाणे ती एक्झाम द्यायची आहे. तर मला जर विचारलात तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. ऑफलाईन एक्झामसाठी तुम्हाला कॉलेजमध्ये यावं लागेल आणि कॉलेजमध्ये येऊन तुम्हाला एक्झाम देणं हे तसं सध्याच्या काळात अत्यंत कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांनी तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये ही परीक्षा द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे जसं तुम्ही बॅकलॉगची एक्झाम घरातून देणार आहात तशीच ही देखील एक्झाम घरातूनच द्यायचं आहे. तर या परीक्षेसाठी विद्यापीठानं आता जे आम्हाला सांगितलेलं आहे, या परीक्षेमध्ये ती बॅकलॉगची एक्झाम असेल किंवा 6 सेमिस्टरची एक्झाम असेल, या परीक्षेसाठी एकूण 50 MCQ काढायचे आहेत. 50 MCQ अटेंड करण्याकरता 60 मिनिटं दिले जातील. तर 60 मिनिटामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. याच्यावर परत अजून विद्यापीठात चर्चा चालू आहे की 50 प्रत्येक 1 मार्काला 1 MCQ याप्रमाणे 50 मार्कांची एक्झाम घ्यायची काय 25 MCQ देऊन प्रत्येक MCQ साठी 2 मार्क द्यायचे असं चर्चा अजून चालू आहे. त्याचे यथावकाश आपल्याला गाईडलाईन मिळतील त्याप्रमाणे मी ग्रुपवर हा मेसेज मी पाठवणार आहे. त्यामुळे 50 क्वेश्चन्स हे 60 मिनिटामध्ये किंवा 25 क्वेश्चन्स हे 30 मिनिटामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर या पद्धतीनं ही MCQ बेस्ड एक्झाम असणार आहे. यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द ऑप्शन्स ABCD. तर याप्रमाणे 2 टप्प्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे विद्यार्थी ऑफलाईन मोड चूज करतील त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यावं लागणार आहे आणि कॉलेजमध्ये त्यांची एक्झाम होईल. MCQ टाईपच एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळं 6व्या सेमिस्टरच्या बाबतीत मी बोलतोय की ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळं या 6व्या सेमिस्टरची एक्झाम देता येणार नाही, तर असे सगळे विद्यार्थी विद्यापीठामध्ये साधारण 293 ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत. या सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा डेटा मिळाल्यानंतर युनिव्हर्सिटीच्या सवडीप्रमाणे या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. की ही परीक्षा अत्यंत वेळानं होणार आहे, टाइम कन्झ्युमर असणार आहे. तोपर्यंत कदाचित 2020 देखील संपून जाणार आहे. त्यामुळं ही परीक्षा ही चान्स आहे तुम्हाला. ही परीक्षा कोणीही चुकवायची नाही. 6वी सेमिस्टर असू दे किंवा बॅकलॉग असू दे, ह्या सर्व एक्झाम आपण ऑनलाईन मोडमध्ये द्यायचे आहे. ऑनलाईन एक्झाम तुम्ही देत असताना समजा 50 MCQ अटेम्प्ट करायचे आहेत आणि 31 मिनिटानंतर तुमचं इंटरनेट अनस्टेबल झालं समजा आणि काही कारणामुळे 30 मिनिटानंतर तुम्हाला परीक्षेत देता आले नाही, तर 30 मिनिटापर्यंत तुम्ही जे क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत तो डेटा युनिव्हर्सिटीच्या डेटाबेसमध्ये सेव्ह असणार आहे आणि तुमचं किती वेळ हा एक्झाममध्ये गॅप राहिलेला आहे तेवढा वेळ तुम्हाला वाढवून दिला जाणार आहे आणि तुमची कोणत्याही परिस्थितीत एकूण 50 MCQ हे 60 मिनिटामध्ये होणार आहे. त्यामुळं आपण थोडीशी प्रिकॉशन घ्यायची की आपण अर्बन एरियामध्ये रूरल एरियामध्ये राहत असतो, जिथं आपल्याला रेंज चांगली येते अशा ठिकाणी आपण ही एक्झाम द्यायची आहे, म्हणजे जिथं इंटरनेटचा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर या पद्धतीने आपण या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर विद्यापीठ जी 6व्या सेमिस्टरची, 1 मिनिट आहे, मला एक अर्जंट कॉल होता, 1 मिनिट. सिक्स्थ सेमिस्टरची जी एक्झाम घेणार आहे ती विद्यापीठ घेणार आहे. त्यामुळं विद्यापीठ घेणार असल्यामुळे त्याचं टाइम टेबल हे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला असेल. ते टाइम टेबलची कॉपी आम्ही तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पाठवून देऊ. तर या पद्धतीने 6 सेमिस्टरची एक्झाम जी आहे ती विद्यापीठ घेणार आहे. पण बाकीची जी बॅकलॉगची एक्झाम आहे ती आम्ही कॉलेज लेवलवर डिपार्टमेंट वाईज घेणार आहोत. त्यामुळं 6 सेमिस्टरची एक्झाम ही युनिव्हर्सिटी घेणार आहे. आता युनिव्हर्सिटी घेणार आहे त्यामुळे ते एकदा ट्रायल घेणार आहेत तुमची. तर ही ट्रायल कशा असणार आहे
की तुम्ही ऑनलाईन ते काही नमुना प्रश्न पाठवून देतील तुमच्या ईमेलला किंवा व्हॉट्सअपला, आणि तुम्ही ते ठराविक वेळेमध्ये अटेम्प्ट करता का नाही हे देखील तपासलं जाईल. आणि या मॉक टेस्ट की ज्याला म्हटले जाते किंवा विद्यापीठ त्याला प्रॅक्टिस टेस्ट किंवा मॉक टेस्ट असं म्हटलं जातं, तर या पद्धतीनं तुमची एक प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाईल आणि तुम्हाला या एक्झाममध्ये काय प्रॉब्लेम येतोय काय हे विद्यापीठ तपासणार आहे. आणि जर हॅसल फ्री एक्झाम ही जर झाली तर युनिव्हर्सिटी सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मोडमध्ये एक्झाम घेणार आहे. त्यामुळं युनिव्हर्सिटी तुम्हाला काही मॉडेल क्वेश्चन्स देखील पाठवून देईल आणि ठराविक वेळ देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे, ही मॉक टेस्ट द्यायची आहे. आणि मला वाटते आपल्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना हे मॉक टेस्टची काही गरज असणार नाही, कारण तुम्ही आता एक्सपर्ट झालेला आहात की आपण बऱ्याचशा परीक्षा आपण घेतलेल्या आहेत आणि तुम्ही सगळे एक्सपर्ट झालेले आहेत. अशी परीक्षा अटेम्प्ट करत असताना कोणकोणत्या गोष्टी लागतात हे देखील आपल्याला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे की आपण आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, ईमेल ID करेक्ट लिहायचं आहे, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करून आपण काय करायचं आहे, हे सबमिट करायचं आहे. या गोष्टी आहेत. त्यामुळं आपण फक्त राईट ऑप्शन जी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून राईट ऑप्शन चूज करून ही एक्झाम द्यायची आहे. त्यामुळं ही एक्झाम द्यायला मला वाटते तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सगळे त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहात. त्याच्यानंतर एक विद्यापीठाने याच्यामध्ये क्लॉज असा घातलेला आहे की ही ऑनलाईन, एक मिनिट, हॅलो नमस्कार, एक मिनिट, मी एका ऑनलाईन मीटिंगमध्ये आहे, अर्ध्या तासानंतर फोन करा हां प्लीज. या एक्झामच्या बाबतीत समजा काही विद्यार्थ्यांना वाटले की मला मार्क कमी पडलेले आहेत, आपण नॉर्मली काय करतो, झेरॉक्स कॉपी नंतर रिव्हॅल्युएशन ही प्रोसेस अवलंबतो. या एक्झामच्या बाबतीत ही फॅसिलिटी तुम्हाला राहणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहात तो अत्यंत काळजीपूर्वक सॉल्व करायचा आहे. नो झेरॉक्स कॉपी, नो रिव्हॅल्युएशन हे काहीही असणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही सांगितलं काही विद्यार्थ्यांनी की आपण झेरॉक्स कॉपी वगैरे घेऊ, असं काहीही प्रसंग तुमच्यावर येणार नाही. कारण युनिव्हर्सिटीला आता देखील तुम्हाला लवकरात लवकर BSc करून बाहेर काढायचं आहे, तुमचा रिझल्ट लवकर लावायचा आहे. त्याचं कारण असं की तुमच्या BSc 3च्या रिझल्टवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. जसं की MScची एंट्रन्स एक्झाम व्हायची आहे, त्याच्यासाठी तुमचं BScची एक्झाम व्हायला पाहिजे. एक्झाम झाल्यानंतर तुमचा रिझल्ट लावायचा आहे. रिझल्ट झाल्यानंतर MSc एंट्रन्स एक्झाम डिक्लेअर केली जाईल, ती एक्झाम तुम्ही द्यायची आहे. त्याच्यानंतर MSc एक्झामचा रिझल्ट होईल, त्याच्यानंतर MScचे राऊंड सुरू होतील, त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. ही अशी एकदम लेंदी प्रोसेस आहे. त्यामुळे विद्यापीठाला कोणत्याही परिस्थितीत फर्स्ट स्लॉटमध्ये तुम्हाला सगळ्यांना BSc करून बाहेर काढायचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे की ही एक्झाम अजिबात लाईटली घेऊ नका, एकदम सिरियसली आपण ही एक्झाम द्यायची आहे. त्याच्यानंतर ही एक्झाम तुम्ही ऑनलाईन देत असताना जी कॉन्फिडेन्शियल आपण गोपनीयता कॉलेजमध्ये परीक्षा देत असताना पाळली जाते, तीच गोपनीयता ही पाळायला लागणार आहे. काही विद्यार्थ्यांनी मला फोन करून विचारले, काही विद्यार्थ्यांनी मला पर्सनली विचारले की सर व्हिडिओ आम्ही एक्झाम देत असताना ऑन करावा लागेल काय. याचा निर्णय युनिव्हर्सिटी घेणार आहे. आणि व्हिडिओ ऑन कशा करता करावा लागतो की त्यांच्या कानावर काही गोष्टी गेल्या असतील की कदाचित तुम्ही नोटबुक टेक्स्टबुक ह्या गोष्टी वापरून ही एक्झाम देत असाल असं त्यांना कदाचित वाटलं असेल. त्यामुळं हा निर्णय जो आहे तो विद्यापीठाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओ चालू करायचा आहे का नाही हे मला माहीत नाही आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या गाईडलाईनप्रमाणे ही आपण एक्झाम घेणार आहोत. पण आपण जी बॅकलॉगची एक्झाम घेणार आहोत, या बॅकलॉगच्या एक्झामसाठी 3rd सेमिस्टर 4th सेमिस्टर 5th सेमिस्टर याच्यासाठी कंपल्सरी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे आहे, हे मात्र नक्की आहे. हॉल तिकीट तुमचं 6व्या सेमिस्टरचं जनरेट झालेलं आहे. ते हॉल तिकीट मी देखील ग्रुपवर पाठवेन. त्या हॉल तिकीटवर तुमचे पेपर्स आहेत, तुमचा एक्झाम नंबर वगैरे आहे, ही सगळी डिटेल्स तुमची एक्झामच्या अनुषंगाने ती डिटेल्स आहेत, ती डिटेल्स तुम्ही देखील बघायची आहे. ही 50 मार्कांची जी एक्झाम विद्यापीठामार्फत घेतली जाणार आहे, हे मार्क आम्ही विद्यापीठाला पाठवणार आहोत. हे मार्क विद्यापीठाला मिळाल्यानंतर विद्यापीठ आवश्यकतेनुसार या 50 मार्कांचं कन्व्हर्जन करणार आहे. त्यामुळं
हे जे मार्क आहेत, आम्ही तुमचे इंटरनलचे मार्क देखील ऑलरेडी पाठवलेले विद्यापीठाला, प्रॅक्टिकलचे मार्क देखील ऑलरेडी पाठवलेले आहेत. तर या मार्कांचं त्यांच्या आवश्यकतेनुसार हे कन्व्हर्जन ते करणार आहेत आणि त्याप्रमाणे तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल. तर या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गुगल फॉर्ममध्ये मी ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिला आहे ते विषयाची देखील माहिती घेतलेली आहे. तर त्याप्रमाणे थर्ड सेमिस्टरचा ज्या विद्यार्थ्यांचा विषय राहिलेला असेल केमिस्ट्री, तर त्या विद्यार्थ्यांचा एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप मी बनवणार आहे. फोर्थ सेमिस्टरचे ज्यांचा केमिस्ट्री विषय राहिलेला आहे त्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप मी तयार करणार आहे. तसंच फिफ्थ सेमिस्टरचे काही विद्यार्थ्यांचे तुमचे पेपर राहिले असेल त्यांचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप तयार होणार आहे. आणि सिक्स्थ सेमिस्टरचा हा आपला एक्झिस्टिंग व्हॉट्सअप ग्रुप आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्यामुळे एकूण आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातील आणि त्याच ग्रुपवर या क्वेश्चन पेपरची लिंक जी आहे ती पाठवली जाईल आणि त्याच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे मी असं समजतो की तुम्ही जी माहिती दिलेली आहे गुगल फॉर्ममधून ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉगचे विषय राहिले त्याच विद्यार्थ्यांचा हा व्हॉट्सअप ग्रुप मी तयार करेन आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे, ही एक्झाम द्यायची आहे. एक्झामच्या दरम्यान आपण सगळी कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करायची आहे, वेळेचं बंधन सगळ्यांनी पाळायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे व्हॉट्सअप नंबर, ईमेल ID याची माहिती आम्ही त्या गुगल फॉर्ममधून कलेक्ट केलेली आहे. ही माहिती आम्हाला लागणार नाही आहे, ही माहिती विद्यापीठाला लागणार आहे आणि ती माहिती आम्ही काल संध्याकाळी पाठवलेली आहे विद्यापीठाला. तर मी ज्यावेळेला मला वाटते 15 तारखेला याची सूचना ग्रुपवर पाठवलेली होती. माझी अशी अपेक्षा होती की तुम्ही सगळ्यांनी बरोबर त्या दिवशी रात्रीपर्यंत हे गुगल फॉर्मची माहिती तुम्ही पाठवा अशी माझी अपेक्षा होती. पण काही विद्यार्थ्यांनी काल संध्याकाळपर्यंत पाठवलेले, त्या विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये आलेली नाही. आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत, किती प्रॉम्प्ट असायला पाहिजे. तुम्ही लहान तर विद्यार्थी अजिबात नाही. मी त्याच्यामध्ये कॉलम केलेले होते की नेम म्हटल्यानंतर पहिल्यांदा सरनेम बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिलेले नाही. फुल नेमच्या ठिकाणी तिथं आपण सरनेम, मिडल नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम लिहिलेले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं नाव 3 वेळा लिहिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी आपल्या वडिलांचं नावच लिहिलेलं नाही. त्यामुळे जवळजवळ काल आणि परवा हे दोन्ही दिवस मी कॉम्प्युटर लॅबमध्येच आहे ह्या तुमच्या सगळ्या चुकांचं रेक्टिफिकेशन करण्याकरता. तर आपण आता BSc ऑनर्स ही डिग्री घेणार आहोत, आपण कधी शहाणं होणार आता हा मला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही सूचना मी ज्या वेळेला देतो त्याला किती प्रॉम्प्टली रिस्पॉन्स करायला पाहिजे. आता आपल्या ग्रुपवर साधारणतः 75 ते 80 विद्यार्थी आहेत, पण आजच्या मीटिंगला 30 विद्यार्थी आहेत. हा तुमचा सिरियसनेस आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की फक्त 30 विद्यार्थ्यांना या परीक्षेची माहिती आवश्यक होती, बाकीच्या विद्यार्थ्यांना ही माहिती आवश्यक नाही असं मी समजतो. त्यामुळे तुम्ही आता फक्त 6वं सेमिस्टर आणि बॅकलॉगचे हे विषय हे व्यवस्थितरित्या तुम्ही सोडवून हे यातून तुम्ही फ्री व्हायचं एवढं लक्षात ठेवा. एवढंच मला सांगायचं आहे. याच्यानंतर आता तुम्हाला काही प्रश्न असतील याच्या अनुषंगाने तर तुम्ही तुमचा मायक्रोफोन किंवा व्हिडिओ ऑन करून मला प्रश्न विचारले तर चालतील. मी त्याप्रमाणे जितकी माहिती मला आहे या अनुषंगाने ती माहिती मी तुम्हाला देईन. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मला जे सांगायचं होतं ते मी सांगून झालेलं आहे. हॅलो. हां बोला. हा सर, ते क्वेश्चन बँक देणार होते असं हे सांगितलं झालं, म्हणजे सांगितलेलं, पण ते मिळणार नाही काय क्वेश्चन बँक? कोण सांगितलं तो क्वेश्चन बँक देणार आहे म्हणून? ते हे म्हणजे बातमीला पण सांगितलेलं सर, त्याच्यामुळं. माझ्या माहितीत तरी असं काय आलेलं नाही. पण तुम्ही एक सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण जे एक्झाम जी दिलेली आहे आता 5व्या सेमिस्टरचे वगैरे असतील तर किंवा 6व्या सेमिस्टरचे ही एक्झाम जी आहे ही एक्झाम याचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुमचं टेक्स्टबुक जे आहे त्या टेक्स्टबुकच्या शेवटच्या पेजवर दिलेले आहेत. तर त्याच्यापैकीच काही क्वेश्चन्स असणार आहेत. फक्त आम्ही काय करणार आहे की सर्व जे टॉपिक्स आहेत 6व्या सेमिस्टरचे असतील किंवा बाकीच्या सेमिस्टरचे त्या टॉपिकला काही वेटेज युनिव्हर्सिटीने दिलेले आहे. समजा एखादा टॉपिक 10 पिरियडसाठी आहे, नॅचरली या टॉपिकला आम्हाला जास्त वेटेजचे क्वेश्चन्स द्यावे लागणार. एखादा टॉपिक आहे मेटल लिगँड
ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड सारखा टॉपिक आहे की जो 5 लेक्चरचा आहे, त्याच्यावर आम्ही कमी वेटेज देणार आहोत. तेव्हा तुम्ही टेक्स्टबुक जर तुमच्यासमोर ठेवला आणि तुम्हाला जर लक्षात आलं की एखादा टॉपिक हा 10 लेक्चरसाठी आहे, एखादा टॉपिक 8-9 लेक्चरसाठी आहे, तर त्या प्रपोर्शनमध्ये हे क्वेश्चन पेपरचं नेचर असणार आहे. आणखी काय क्वेश्चन असेल तर विचारा. माझ्या लॅपटॉपवर रनिंग आउट ऑफ टाइम, ओनली 10 मिनिट्स आर लेफ्ट. जर समजा काही कारणामुळे मीटिंग लांबली तर परत आपण जॉईन होऊ, पण तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन पण करणार आहोत. काल जी संध्याकाळी मी लिस्ट जवळजवळ 5:30-6 पर्यंत कॉलेजमध्ये होतो, तर ती काल अपडेटेड लिस्ट आहे. एक 8 ते 10 विद्यार्थ्यांनी नंतर पाठवलेले आहेत त्यांचे ईमेल ID किंवा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप मोबाईल नंबर. तर त्या विद्यार्थ्यांची नावं आता त्या नवीन लिस्टमध्ये ॲड करायचं काम चालू आहे कॉलेजमध्ये. तर ती अपडेटेड लिस्टची PDF ही फाईल माझ्याकडे येईल, तर ते देखील मी तुमच्या ग्रुपवर पाठवणार आहे. तर जसं काल मी पाठवलं होतं तशाच पद्धतीने ही PDF फाईल मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. तर अपडेटेड लिस्ट असणार आहे. तर या लिस्टमध्ये जर समजा तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या देखील ताबडतोब माझ्या निदर्शनाला आणायच्या आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची नावं नसतील तर त्या विद्यार्थ्यांची नावं ही ॲड केलेली आहेत आज. आणि कोणाला काही शंका असेल तर विचारा. समजा ही मीटिंग एंड झाल्यानंतर तुमच्या मनात काही शंका आली असेल तर तुम्ही मला केव्हाही कॉल करून विचारा, त्याप्रमाणे मी ते आन्सर देईन तुम्हाला. तर कुठल्याही मनामध्ये शंका न ठेवता तुम्ही ही एक्झाम द्यायची आहे. एक्झामचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे, कारण एक्झाम ही तुम्ही तुमच्या घरातूनच द्यायची आहे. याच्या अनुषंगाने जे काही सर्क्युलर येतील ती मी पाठवणार आहे. आत्ता जी माहिती मी दिलेली आहे याची देखील सर्क्युलर्स आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही ग्रुपवर पाठवून देईल किंवा अपडेटेड काही त्याचं आलं मला विद्यापीठाकडून तर ते देखील मी पाठवेन तुमच्या ग्रुपवर. जर एक 8 मिनिट आहेत, मला काही शंका असेल तर जरूर विचारा. Still there are 7 minutes. काही शंका असेल तर विचारा. तुम्ही जे व्हॉट्सअप नंबर दिले असतील ते व्हॉट्सअप नंबर आपली एक्झाम होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बदलू नका, कारण ते आता त्या व्हॉट्सअप नंबरचं रजिस्ट्रेशन हे युनिव्हर्सिटी पोर्टलला झालेलं आहे. त्यामुळं नंबर अजिबात बदलू नका. त्याच नंबरवर कम्युनिकेट करणार आहे युनिव्हर्सिटी. विवेक कोगले, काही शंका असेल तर विचारा. रोहित, काही शंका आहे? नाही सर, ती एकच होती की क्वेश्चन बँक बद्दलच. क्वेश्चन बँक काय माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला लागणार नाही. तरी देखील तुम्हाला काय रेफर करायचं असेल तर तुमच्याकडे टेक्स्टबुक जे आहे त्या टेक्स्टबुकच्या शेवटला MCQ दिलेले आहे, त्याच्यापैकीच MCQ हे असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणजे सर जास्ती करून त्याच्यापैकीच असतील ना क्वेश्चन, म्हणजे हो. पाठीमागचे जे क्वेश्चन्स आहेत. हो, मोस्ट ऑफ द टाइम्स मोर दॅन 80% हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही ते सगळे MCQ बघून ठेवा.
दुसरे कुठलेही नवीन असणार नाहीत. ते बघून ठेवा तुम्ही MCQ जरूर. लक्षात येते? ते तेच सर, ते बाकी म्हणजे थोड्याफार विद्यार्थ्यांचं साहित्य हॉस्टेलवर राहिल्यामुळं क्वेश्चन बँक पुरवली जाईल असं मध्ये सांगण्यात आलं होतं, त्याच्यामुळे सर. नाही, पण त्या विद्यार्थ्यांनी जर हॉस्टेलमध्ये आलं, त्यांच्याकडे की असणार आहे त्यांच्या रूमची, तर ते येऊन घेऊन जाऊ शकतात. तसं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे त्या विद्यार्थ्यांना. मी जातोय रोज कॉलेजला, तेव्हा काय तसं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. आणि कोणाला शंका आहे? सर एका दिवशी एका पेपरचा हे असं एक्झाम असणार ना? माझ्या माहितीप्रमाणे तू म्हणतेस तसं असणार आहे, एका दिवशी एकच. पण ही MCQ टाईप एक्झाम असल्यामुळं जर 2 पेपर जर एका दिवशी असतील तर तुम्हाला तसं काय अटेम्प्ट करायला प्रॉब्लेम येणार नाही. पण आमचा प्रयत्न असा राहील की एका दिवशी एकच विषयाची होईल, म्हणजे तुम्हाला ते हेक्टिक होणार नाही. ठीक आहे? हा, ठीक आहे सर. जर टाइम टेबल स्टिप्युलेटेड टाइममध्ये बसलं नाही, 1 ते 9 ऑक्टोबर या याच्यामध्ये जी एक्झाम असणार आहे, बॅकलॉग असणार विद्यार्थ्यांची, तर याच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग यायला लागलं, 9 तारखेच्या पुढे जर टाइम टेबल जायला लागलं, तर आम्हाला एखाद दुसऱ्या दिवशी आम्हाला डबल कुठेतरी पेपर्स हे घ्यावे लागतील. कारण कॉलेजवर जे TY BSCचे विद्यार्थी आहेत, TY BCOMचे आहेत आणि TY BAचे देखील विद्यार्थी आहेत, तर हे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत टाइम टेबल हे 1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर मध्येच बसवायचं आहे, पर्टिक्युलर रिपीटर किंवा बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांचे. आणि 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर आपली 6th सेमिस्टरची एक्झाम असणार आहे. हा. सुष्मिता पाटील आहेत का? सुष्मिता विकास पाटील. सुष्मिता पाटील, मला व्हॉट्सअपवर परत डिटेल पाठव. व्हॉट्सअपवर परत डिटेल. मला वाटतं काल आपला फोन झालाय ना, काल तू कॉल केले होतीस ना मला? हा, झालाय की सर. मला परत एकदा परत एकदा हे पाठवायचं. परत एकदा पाठवायचं. तुझी सगळी डिटेल्स, व्हॉट्सअप मोबाईल नंबर, करेक्ट ईमेल ID आणि पूर्ण नाव, आणि तुला माहित असेल तर PRN नंबर, ही सगळ्या गोष्टी मला पाठवून दे. हा सर. हा सर. ओनली 2 minutes आर लेफ्ट. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका जर असेल तर तुम्ही जरूर मला कॉल करा. मी त्याप्रमाणे तुम्हाला ज्या काय गोष्टी सांगायच्या आहेत त्या सांगेन तुम्हाला. पण या परीक्षेच्या अनुषंगाने जे काय मला सांगायचं होतं, युनिव्हर्सिटीची जी सर्क्युलर कॉलेजमध्ये मिळालेली आहे, तर त्या अनुषंगाने जी माहिती होती ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर काही नवीन सर्क्युलर आलं तर ते मी तुमच्या ग्रुपवर पाठवेन, त्याची माहिती तुम्हाला ग्रुपवर मी सेंड करेन. फक्त तुम्ही वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी प्रॉम्प्ट राहायचं आहे. ठीक आहे? We shall conclude your meeting. Thank you very much. Thank you, sir.